त्यांचं सिग्नल पोहोचवतायत. इट इज ग्रीन. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल टाकत असताना दशरथ. फुल टॉस बॉल. अप्रतिम फटका आपण पाहता. एक दर्जेदारीचा फटका डीप मिड ऑफला ठोकलाय. एक दर्जेदारी क्षेत्ररक्षण लाभलं गेलं तिथे गोलंदाजासाठी आणि आताच्या घडीला पाहायला गेलं तर पहिल्या बॉल वरती एक पहिली चिकी सिंगल दापलकावरती. वैयक्तिक 1 रन्स आणि वैयक्तिक जयवंतच्या खात्यामध्ये 1 बॉल 1. अगदी एक धाव आपण पाहता दापलकावरती. स्टाकरेडला षटकारांचा भाषा म्हणून ज्याला ओळखला जात असतं तोच मंगेश आताच्या घडीला दाखल झालाय. लॉफ्टेड हिट फटका प्रति परफेक्ट कॅप कलेक्ट. फटका लाजवाब आणि निश्चितपणे फटक्यात वजन आणि सातत्याने मिळाल्या पुन्हा एकदा 4 धावा. पण पुढे वाटचाल करणार आहोत आणि हरलो तर निराशा प्राप्त करून घरच्या वाटीने जाणार आहोत. फुल टॉस बॉल. लाईन क्रॉस. परफेक्ट मिडल टच. पुन्हा एकदा प्रतिम फटका खेचलाय. फाईन झोनला क्षेत्ररक्षकाला बीट करून पुन्हा एकदा सीमा पार ओलांडत असताना बॅक टू बॅक सलगचा दर्जेदारी स्टोक्स 4 रन्स. घडला मागणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय कारण 3 चेंडू टाकलेत 9 धावा खर्च केलात. या दरम्यान टाकलेला बॉल या अस्तर फटक्यासाठी निर्मिती झालेली आहे. 2 घर गावामध्ये लॉफ्टेड हिट फटक्यात वजन धावा मिळतील फुल डझन 6. आतमध्ये चांगल्या दर्जाचं बॅटल उभारलं जात ते म्हणजे पहिल्या सत्रामध्ये 2 गट टीमच्या या 2 फलंदाजांमार्फत धाबा तर बनवावा लागतील कारण समोर जय आई भवानी टाकी पठार संघ आहे. या टीमने विचार केला तर हा संघ देखील स्वतःला कमी समजत नसतो. या वेळेला पहिला ब्रेक थ्रो निर्माण. सध्याच्या घडीला पहिला हदरा लागत असताना बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दोनगर टीमला 1 विकेट. स्टाकरेनला बॅट्समन मंगेश. पहिल्याच बॉलवरती लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. जय आहेत यालाच म्हणतात जातं क्रिकेट. सध्याच्या घडीला आली विकेट. फलंदाज बाद. टाकले 2 रन्स खर्च केलेत. आताच्या स्थितीला पालघरच्या जवळपास एक चांगलं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं कारण आकाशामध्ये एक सफेद कलरचे बादल बेसत असताना या वेळेला मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट शिंदूला पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. ऑर्गनाइज कमिटीसाठी त्याचबरोबर संपूर्ण प्लेयर साठी संपूर्ण प्रेक्षक वर्गासाठी ज्याच्या माध्यमातून पाणी पोहोचवलं जातं त्यांचाच नुकतंच इथे शुभ आगमन होत असताना पाहायला मिळते. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक फटका फसलाय. पकडला जाईल संपवला जाईल. बॅट्समन जाकीर गोट्या परतील बॅक टू दी डगआउट राहिला तरी सुद्धा एक चांगलं पार्टिसिपेट स्कोर कार्ड वरती सेट करू शकेल दोनगड संघ. या दरम्यान टाकलेला बॉल अप्रतिम फटका फॉलो थ्रो वरती चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट. ओहो सक्सेसफुल. ज्या पावली दाखल झाले होते त्याच पावली परततील. धक्का क्रमांक 4 लागत असताना बॅटिंग करणाऱ्या दोनगड टीमला सातत्याने वेळ तुम्हाला सांगून जाते की कोण जिंकणार कोणत्या बॉलवरती विकेट जाणार हे मात्र निश्चितपणे तुम्हाला वेळ सांगून जात असते. आणि सध्याच्या घडीला टाकला पुन्हा एकदा सतिक मीडियम पेसर डॉट बॉल. पहिलं सत्र समाप्त होईल. 10 फलकावरती लगावत असताना श्री गणेश दोनगर संघाचा 10 फलक आताच्या स्थितीला तब्बल 31 आणि 18 बॉल 32 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय आई भवानी टाकी पठार संघाचा क्रिकेट. हे फलंदाजला पाहू शकाल. दूरवरचा प्रवास करून आलेला संघ पाहायला मिळतोय. जय भवानी टाकी पठार संघ. दरम्यान नेक्स्ट बॉल गुरुनाथ साडी गोट्या तयार. याला मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा टॉप एज लागते. यावेळी मात्र जय मात्र होते तिकडे आणि जय मात्र चुकी करत नाहीयेत. फलंदाज गॉन. पहिला धक्का लागतोय. गुरुनाथ गोल्डन डकचा शिकारून झिरोचा चष्मा घेऊन डकआउटच्या आसऱ्याला 2 मोठ्या विकेट पाडलेल्या पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकची चान्स आहे त्याच्याकडे. गोट्यासाठी हॅट्रिक पाहू शकाल. हॅट्रिक घेतोय का पुढे गोट्या अनंता ऑन द हॅट्रिक. याला मात्र लॉफ्ट पाहायला मिळतोय. सुंदर गॅप सिलेक्शन. चेंडू चाललाय लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बॉल ऑन द रोप. सीमा रेषा पार. चौकार अनंतच्या बॅट मधनं 26 धावसंख्या परंतु हार्ड हिटर फलंदाज आहे जय यांचा मात्र नक्कीच झेल सोडला होता मागच्या षटकामध्ये. दरम्यान नेक्स्ट बॉल हलवर टप्प्याचा चेंडू बॅकची लीडिंग एज हिरो आहे
आणि नक्कीच पाहू शकाल हिरो नाव पाहू शका यश टिळक विकेट किपरचं नाव हिरो आणि हिरो ठरतोय आपल्या संघासाठी मंगेश पोकळे यांच्यावर चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळत आहेत आणि धाव 2 कर टीम कडनं याला मात्र मोठा ब्लास्ट पाहायला मिळते टॉप एज चेंडू सीमा पार परफेक्ट मिडल ऑफ द बॅट A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 धावा थँक्यू सो मच जीजे दरम्यान नेक्स्ट बॉल महेशचा पुन्हा एकदा बॉल उडवलाय चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक यावेळी चुकी करणार नाही जय आणि धक्का पाहायला मिळतो चौथा 4 गडी बाद धाव संख्या 13 अब क्या होगा 13 असं पाहायला मिळतंय टाकीबर्डर संघाचं ज्वलित आहे टाकीबर्डर टीमची कारण इथे मात्र 2 मॅक्झिमम आले तर नक्की संघ विजय होऊ शकतो 3 बॉल 12चं समीकरण 2 मॅक्झिमम षटकार मारावे लागतील 3 बॉल 12 नेक्स्ट बॉल जतीन खंडवी यावेळी मात्र काय घडलंय पायावर आदळलाय चेंडूवाला हा निर्धाव 2 बॉल 12 आता मात्र नक्कीच पाहू शकाल या चेंडूवर जर षटकार मारला नाही तर नक्कीच टाकीबर्डर संघ कुठेतरी बॅकफुटला पाहू शकाल हा चेंडू महत्वाचा आहे मित्रांनो निर्णायक चेंडू या मॅचचं भविष्य ठरवणारा हा चेंडू पाहू शकाल 2 बॉल 12 याला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे गोट्या चुकी करत नाहीयेत ओहो आता मात्र कुठेतरी बॅकफुटला पाहू शकाल टीम जय भवानी स्पोर्ट्स टाकी पठार आणि पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक केला या मॅचचं 1 बॉल 11 जवळ नक्कीच विजयाचं दार उघडताना पाहायला मिळते टीम वाईड बॉल अजूनही नक्कीच विजय मात्र थोडासा लांबवर पाहायला मिळतोय 1 बॉल 10चं समीकरण मित्रांनो आम्ही समालोचक करत असताना लांबाची वाडी इथे 1 बॉल 9 धावा चेस झालेले मित्रांनो इथे 1 बॉल 10 आहे 1 बॉल 10 त्या दरम्यान म्हणील उंबरवाडी मंगल लागिवले चला आपला कॅप्टन पाठवायचा आहे लवकर धावत पळत एक बॉल 10चं समीकरण पाहायला मिळते 1 बॉल 10 याला मात्र लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय आता मात्र नक्कीच विजय घोषित करतोय अभिनंदन टीम श्री गणेश दोनगर आणि हार्डलक टीम नक्कीच प्रयत्न कमी पडले जय भवानी स्पोर्ट्स टाकीबर्डर स्पर्धेत भाग घेतला प्रयत्न कमी पडले थँक्यू सो मच तुमच्या सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहभाग घेतला सर